अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला वास्तुदोष नष्ट करण्यासाठी शीघ्र फलदायी मंत्र सांगणार आहे। तर बघा, घरात वास्तुदोष असेल, घरातील व्यक्ती सतत आजारी पडत असतील, कोणत्याही कार्यात यश येत नसेल आणि सतत कोणतीही अडचण, समस्या, कोणतेही संकट यांना सामोरे जावे लागत असेल तर तुम्ही या मंत्राचा नक्की जप करा। तर बघा, वास्तुदोष नष्ट करणारा शीघ्र फलदायी मंत्र हा दत्तगुरूंचा आहे। या मंत्राच्या पठणाने आपल्या घरातील पितृदोष, वास्तुदोष आणि इतर बाधा नष्ट होऊन आपल्या घरात सुख, समृद्धी आणि सौख्य वाढेल। दत्तगुरूंच्या अतिशय प्रभावी मंत्रापैकी हा बाधानाशक मंत्र आहे। बाधानाशक मंत्र असून हा मंत्र घरात नित्य म्हणावा। तर हा मंत्र असा आहे, ओम गुरुदेव दत्त। या मंत्राचा घरात नित्य जप करावा। हा मंत्र वास्तुदोष निवारक तारक मंत्र आहे। या मंत्राचा घरात नित्य जप करायचा आहे। तर या मंत्राचा जप कसा करावा? तर बघा, या मंत्राचा जप स्त्री, पुरुष किंवा मुलं मुली कोणीही करू शकता। तर या मंत्राचा जप दिवसभरातून केव्हाही करू शकता। सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या तुमच्या वेळेनुसार तुम्ही या मंत्राचा जप करू शकता। फक्त 12 ते 12:30 या वेळेत मंत्र जप करू नका। तर मंत्र जप कसा करावा? तर बघा, सुरुवातीला आपले स्वच्छ हातपाय तोंड धुवून घ्या। आपल्या देवघरासमोर बसा। बसण्यासाठी आसन घ्या आणि त्या आसनावर बसूनच आपल्याला मंत्र जप करायचा आहे। नुसत्या जमिनीवर बसून मंत्र जप करायचा नाही। आणि ज्यांना शारीरिक त्रास आहे, जे कोणी खाली बसून मंत्र जप करू शकत नाही, त्यांनी खुर्चीवर बसून आपल्या पायाखाली चटई किंवा चादर ठेवून मंत्र जप करू शकता। सर्वप्रथम गणपती बाप्पा आणि आपले कुलदैवत आणि स्वामी आणि दत्तगुरू यांना मनापासून नमस्कार करा। त्यानंतर अगरबत्ती लावा। अगरबत्ती लावल्यानंतर जपमाळ घ्या। जपमाळ तुम्ही तुळशीची किंवा स्फटिक किंवा रुद्राक्षाची किंवा पोवळे, जी माळ तुमच्याकडे उपलब्ध असेल त्या माळेने तुम्ही या मंत्राचा जप करू शकता। तर ओम गुरुदेव दत्त या मंत्राचा 108 वेळा म्हणजेच एक माळ जप तुम्हाला करायचा आहे। तर बघा, या मंत्राचा जप करताना अगदी मनापासून पूर्ण विश्वासाने आपले शरीर व मन पवित्र ठेवून या मंत्राचा जप करायचा आहे। या मंत्राचा जप करताना साक्षात आपल्या समोर दत्तगुरू आहेत आणि आपण आहोत, इतर कोणीही नाही अशी भावना मनात ठेवून मंत्र जप करायचा आहे। हा मंत्र जप करताना अगदी शांतपणे, हळुवारपणे म्हणजेच घाई गडबडीने मंत्र जप करू नये। आणि जप मोठ्याने केल्यास त्याच्या विशुद्ध लहरी वास्तूत पसरतात। तर बघा, जप केल्यानंतर जी आपण अगरबत्ती लावली आहे त्या अगरबत्तीचा खाली पडलेला अंगारा असतो, तो अंगारा घ्यायचा आहे आपल्या हातामध्ये आणि घरातील सर्व कोपऱ्यांमध्ये आपल्याला फुंकायचा आहे। असे केल्यास, या मंत्राचा दररोज जप केल्यास आपल्या घरातील पितृदोष, वास्तुदोष तसेच अन्य बाधा नष्ट होऊन आपल्यावर दत्तगुरूंचा आशीर्वाद राहील। तर दत्तगुरूंचा हा अतिशय प्रभावी मंत्र आहे। जर तुम्ही या मंत्राचा दररोज जप केला तर तुम्हाला याचे नक्कीच सकारात्मक प्रभाव दिसून येतील आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद तुमच्यावर राहील। या मंत्र जपाने अनेक लाभ तुम्हाला होतील। तर दररोज ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा 108 वेळा म्हणजेच एक माळ जप तुम्हाला करायचा आहे। हा मंत्र जप तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला याचे अनुभव खूप चांगले येतील। तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया असेच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।